So hello everyone, we are back at our channel. Now what we are going to discuss is dual nature of light. Yes, already भरपूर सारे ऑलरेडी टॉपिक झालेले आहेत, जबरदस्त कळालेले आहेत. जर व्हिडिओ बघितली असेल तर ते एक नंबर कळालेले असतील. पण हे जे शेवटचे 3 टॉपिक आहेत हे पूर्णपणे खिशात घालायचे असतील, पूर्णपणे त्याचा स्टडी करायचा असेल तर त्यातले फिक्स क्वेश्चन करावे लागतीलच. पहिला तर फिक्स क्वेश्चन कुठले आहेत, काय आहेत, कसं त्याला आन्सर लिहावं लागेल, कसं त्याचा आयडियल आन्सर असेल, सर कमी जागेत कमी कष्ट घेऊन कसे मला चांगलं प्रोडक्टिव्ह काम करता येईल, कसं लक्षात राहील, पेपर कसा परफेक्ट लिहिता येईल, या सगळ्या प्रश्नाची उत्तर पाहिजे असतील तर व्हिडिओ ऑब्विसली लास्टपर्यंत बघावं लागणार आहे. हा टॉपिक मला आय गेस 1 तास लागेल तुम्हाला संपवण्यासाठी, 1 किंवा 50 मिनिटे लागतील. पण हे 50 मिनिटं कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 मार्क देऊन जाणार. पण त्यामुळं हे 3 ते 4 मार्क तुम्हाला ते बेस्ट रिझल्ट रिफ्लेक्ट करतील. आणि हार्डली ना एक 7 ते 6 क्वेश्चन्स असे आहेत की ते फिक्स लेवल आहेत आणि ते करावे लागतील जबरदस्त. छान. तर त्याच्यासाठी टेक्निक आहेत, बाकीचे सगळं आपण स्टार्ट करून आपण बोलूयात. सगळ्यात पहिला लक्षात ठेवा, ड्युअल नेचर ऑफ लाईट मध्ये ना एक 2-3 सेगमेंट आहेत, 2-3 सेक्शन्स आहेत टॉपिक मध्ये. 2-3 सेक्शन्स आहेत. सगळ्यात पहिला येतो की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वगैरे, हा सेक्शन येतो त्याच्यातला. सो जास्त वेळ न घालवता आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बनणार आणि मग परत इकडे येणार आहे. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय? सपोज हा एक मेटलचा सरफेस आहे. सपोज एक समजून चला की हा एक मेटलचा सरफेस आहे. ऐका व्यवस्थित. हा कन्सेप्ट क्लिअर झाला तर बरेचसे पुढचे प्रॉब्लेम क्लिअर होतात या टॉपिक मधले. सो हा एक मेटलचा सरफेस आहे आणि ह्याच्यावरती एक लाईट यायला लागले. आता लाईट येत असताना कुठली लाईट आली पाहिजे की जेणेकरून ह्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील, हे इम्पॉर्टंट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय सांगेन मी. सो लाईट इन्सिडेंट व्हायला लागल्या एखाद्या मेटल सरफेसवरती, तर मेटल सरफेस मधून ना ऑटोमॅटिक त्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील. ते जे इलेक्ट्रॉन्स बाहेर आलेले आहेत ते त्या लाईट पडल्यामुळे बाहेर आलेले आहेत. त्यामुळे त्याचं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. त्याचं नाव ठेवूयात आपण फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणूयात किंवा फोटॉन्स म्हणूयात. कळायला लागले का बघा, काय नाव असणार आहे त्याचं? फोटॉन्स. तर हे जे फोटॉन्स आहेत हे कशामुळे बाहेर आले? जेव्हा लाईट त्याच्यावरती पडलेले आहे, इन्सिडेंट झालेले आहे. सो वेन एनी लाईट इन्सिडेंट ऑन अ मेटल सरफेस, the electron will emit from it or the photons will emit from it. This phenomenon, this process is known as photoelectric effect. प्रश्न असा आहे तुमचा किंवा डोक्यात हा डाऊट पाहिजे तुमच्या की जर सर लाईट पडत असेल तर मग नॉर्मल लाईट पडल्यावरती पण इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील का? तर नो. एका ठराविक फ्रिक्वेन्सीच्या वरच्या फ्रिक्वेन्सीवाल्या लाईट्स त्याच्यावरती मेटल प्लेटवरती इन्सिडेंट व्हायला लागतात आणि त्याचमुळे काय होतात की तिथून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात किंवा फोटॉन्स बाहेर पडतात. हा बेसिक कन्सेप्ट डोक्यात घालून घ्या पहिला. हा खूपच इम्पॉर्टंट आहे. हा जर कळलं ना, भरपूर सारे नेक्स्ट या टॉपिक मधले जे पॉइंट्स आहेत ते भरपूर न सांगता तुम्हाला येतील. ते ऍक्च्युली हे महत्वाचं होतं. सो इथं बघा, एक मेटल सरफेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अल्ट्राव्हायोलेट लाईट इन्सिडेंट आहे. आपण असं म्हणूयात की मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी वाली लाईट आहे जी इन्सिडेंट व्हायला लागली आणि त्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला लागले. हे जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेत बघा, सो याला आपण म्हणतोय फोटो इलेक्ट्रॉन्स किंवा फोटॉन्स म्हणणार आहे. सो हे इम्पॉर्टंट होतं. इथं बघा, द फेनॉमिनन ऑफ इमिशन म्हणजे बाहेर पडणे. द फेनॉमिनन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय मेटल when exposed to the electromagnetic radiation of suitable frequency and intensity is called as a photoelectric effect. ओके. देन आपल्याला बघावं लागेल परत या टॉपिकवर, या पॉइंटवर यायला लागेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हा ना ऍक्च्युली 11वीला टॉपिक होता फुल ईएम वेव्ह म्हणून. तर तिथं ना बेस्ट ऑलरेडी झालेलं होतं. एकदा रिव्हिजन व्हायला पाहिजे त्याची. सो ईएम वेव्ह म्हणजे काय असणार? द वेव्ह इन विच कॉम्पोज्ड ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स. कोणीही सांगेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय. ह्याच्यावर ना भरपूर साऱ्या व्हिडिओ पण झालेले आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वरती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सपोज ही डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन असेल, ही असेल डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन. इलेक्ट्रिक वेव्ह आणि मॅग्नेटिक वेव्ह दोघांचं कॉम्बिनेशन असलेली वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दोघांचं कॉम्बिनेशन असलेली वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ती नेहमी डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला परपेंडिक्युलर जाणार. ती नेहमी कशी जाणार? डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला परपेंडिक्युलर. सो डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन म्हणजे काय? मी आता इकडे तोंड करून बोलायला लागलोय. सो माझ्या साऊंडचं डायरेक्शन प्रोपागेशन होईल हे. मी जर तुमच्याकडे तोंड करून बोलत असेल तर माझ्या डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन होईल तुमच्या साईडला. सो डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला लाईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ना, लाईट आहे. मी साऊंडचं फक्त एक्झाम्पल सांगितलेलं होतं.
सो इलेक्ट्रिक वेव्ह कशी जाणार आहे समजा ही अशी जाईल, कळा लागलंय का बघा, इलेक्ट्रिक वेव्ह अशी जाईल आणि मॅग्नेटिक वेव्ह अशी जाईल, कळा लागलंय का बघा. इलेक्ट्रिक वेव्ह अशी जाणार आणि हे असं असं पुढे होत राहणार, कळा लागलंय, परत खालती परत वरती असं होत राहणार. मॅग्नेटिक वेव्ह कशी होणार, मॅग्नेटिक वेव्ह ही इलेक्ट्रिकला पण परपॅन्डिक्युलर पाहिजे, वरच्याला पण परपॅन्डिक्युलर पाहिजे आणि डायरेक्शन ऑफ प्रोपागेशनला पण परपॅन्डिक्युलर पाहिजे. म्हणजे कसं होईल ते, म्हणजे इलेक्ट्रिक वेव्ह अशी होणार, मॅग्नेटिक वेव्ह अशी होणार, कळा लागलंय का बघा. सो ही इलेक्ट्रिक वेव्ह ही मॅग्नेटिक वेव्ह दोघंही ऍट अ टाइम काम करतात, म्हणजे असं. येस, कळा लागलंय का बघा. इथंपर्यंत आल्यानंतर ही इलेक्ट्रिक वेव्ह आहे ती डायरेक्शन चेंज करते आणि मॅग्नेटिक वेव्ह इकडे डायरेक्शन करते, म्हणजे इकडं हे इकडं होईल असं, कळा लागलंय का बघा. हे असं कंटिन्युअस होत राहील. सो ऍट अ टाइम होणार हे इलेक्ट्रिक वेव्ह मॅग्नेटिक वेव्ह एक खालती असणार, एक मॅग्नेटिक वेव्ह इकडे जाणार, इलेक्ट्रिक वेव्ह इकडे, कळा लागलंय का बघा. हे असं होणार, परत ते कमी होऊन मग परत इलेक्ट्रिक मॅग्नेटिक असा खेळ चालू राहणार. सो याला आपण म्हणतोय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स परपॅन्डिक्युलरली अँड परपॅन्डिक्युलर टू डायरेक्शन ऑफ फील्ड ऑल्सो. या साईडला जे डायरेक्शन आहे त्यालाही परपॅन्डिक्युलर आहेत आणि ते दोघं एकमेकाला पण परपॅन्डिक्युलर आहेत. सो ह्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्यानंतर आपण बघायचं आहे फोटो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मग अशा आपण कन्सेप्ट बघितला की एखाद्या मेटल प्लेटवरती लाईट आला तर लाईट पडल्यानंतर त्या मेटल प्लेटमधून इमिट होतील इलेक्ट्रॉन्स, इमिट होतील फोटॉन्स, पण ते सगळ्या लाईटला होणार का, नाही. मग कुठल्या लाईटला होणार सर, एका मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, एका ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त वाल्या फ्रिक्वेन्सीचीच लाईट पडायला पाहिजे. मग ही जी ठराविक फ्रिक्वेन्सी होती की ज्याच्यावरती कुठलीही लाईटवाली फ्रिक्वेन्सी पडली तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणारच आहे. ती जी ठराविक फ्रिक्वेन्सी आहे, ती जी सुटेबल फ्रिक्वेन्सी आहे, ती जी मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतोय. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट अबोव विच, त्याच्यावरती काय इफेक्ट होऊ शकतोय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होऊ शकतोय. येस, सो मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन फॉर विच फोटो इलेक्ट्रॉन्स आर जस्ट इमिटेड. ओके, देन थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. आपल्याला ही स्टोरी माहिती आहे ऑलरेडी. व्ही, लक्ष द्या इकडे, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, माहिती आहे ना. व्ही इज इक्वल टू काय माहिती आहे, एन लॅम्बडा. सो एन लॅम्बडा हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा आहे. एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा आहे. मी आताच म्हटलं की फ्रिक्वेन्सीसाठी मिनिमम बघितलं तर वेव्हलेंथसाठी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यावरती मॅक्सिमम बघायला पाहिजे. सो व्हॉट इज द थ्रेशोल्ड वेव्हलेंथ, द मॅक्सिमम वेव्हलेंथ अप टू विच फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ पर्यंत, म्हणजे इतक्या वेव्हलेंथ पर्यंत फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होऊ शकतात, त्याच्या पुढे नाही होणार, त्याच्या अलीकडेच फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार. थोडंसं कन्फ्युजन होत असेल. येस, नक्कीच बरोबर आहे ना, एका पहिल्या दमात नाही समजतंय सगळं. सो पहिला ऐका व्यवस्थित, फोटो इलेक्ट्रिक इमिशन कळालं, नंतर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सर्टन फ्रिक्वेन्सीच्या वरच्या लाईट्स किती पण पडल्या तर चालतील, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार, त्याच्या खालती नाही चालणार. म्हणजे फ्रिक्वेन्सीला मिनिमम हा शब्द वापरायला लागतोय. जर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतील तर फ्रिक्वेन्सीला जर मिनिमम असेल तर वेव्हलेंथला मॅक्सिमम यायला पाहिजे. येस, इथं आहे बघा, द मॅक्सिमम वेव्हलेंथ अप टू विच द फोटो इलेक्ट्रिक इमिशन्स आर ऑक्युअर किंवा फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. नंतर फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. व्हॉट इज अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. समजा असं ॲझ्युम करा की हा जो आपण मगाशी मेटल सरफेस घेतला होता, हा मेटल सरफेस वरती जर एखादा लाईट पडला असेल आणि त्याच्यातून ना इलेक्ट्रॉन्स बाहेरच येत नाहीयेत, किती पण लाईट तुम्ही म्हणता ना सर की हायर फ्रिक्वेन्सीवाल्या लाईट पाहिजे पडल्या त्याच्यावर, ठीक आहे, पण इलेक्ट्रॉन्स बाहेर येत नाहीयेत, मग हे फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे का, नाही आहे ऑलरेडी, बरोबर ना. सो फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल असण्यासाठी काय असणं महत्वाचं आहे, त्या मटेरियलनं काय ओबे करायला पाहिजे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. व्हॉट इज फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल? अ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल, द मटेरियल विच शोज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. असं कुठलंही मटेरियल फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल असू शकतं की जे काय करणार आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दाखवू शकते. हा होता सगळं. अच्छा, हे पण महत्वाचं आहे, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू फ्री द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द गिवन सरफेस इज कॉल्ड एज अ वर्क फंक्शन. काय कळालं आता, ठीक आहे बघा. ही जी सगळी स्टोरी आहे ड्युअल नेचरमध्ये, म्हणजे शक्यतो या पार्टमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पार्टमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला हे कळावं लागेल की फोटॉनचं इमिशन होतंय का नाही होतंय, आणि होत असेल तर किती मिनिमम फ्रिक्वेन्सीला, किती मॅक्सिमम वेव्हलेंथला. हे फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथचा खेळ झाला. आता एनर्जीच्या टर्म्समध्ये काढायचं असेल तर असं होईल की अशी मिनिमम किती एनर्जी त्याच्यावर पडायला पाहिजे की इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. सो त्याला आपण म्हणतोय फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. सो मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू फ्री द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द गिवन सरफेस.
सो फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन आपण फायने दाखवतोय. फाय नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट आहे ते. न्यू नॉट न्यू नॉट कळायला लागले का बघा. न्यू नॉट म्हणजे फ्रिक्वेन्सी. न्यू नॉट म्हणजे काय इथं फ्रिक्वेन्सी. त्याचं नाव आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट बघूयात. हे सगळं संपलेलं आहे. नेक्स्ट बघूयात. या बेसिक डेफिनेशन होत्या ज्या महत्वाच्या होत्या. नेक्स्ट आहे आता इथं ना एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. एक्सपेरिमेंटल सेटअप टू शो और ऑफ अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. ज्या स्टुडंटला ज्या मुलगीला ही डायग्राम परफेक्ट आली समजून चला स्टोरी तो बनवू शकतोय छानशी. डायग्राम येणं महत्वाचं. डायग्राम मध्ये पण या पार्टकडे लक्ष देऊ नका, खाली इथं लक्ष द्या. एक तुम्हाला घ्यावी लागेल इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. काय म्हणलं सर? इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब. हो, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब म्हणजे काय असते, त्याच्या आतलं जे मीडियम असणार किंवा त्याच्यातले जे पार्टिकल्स असणार आहेत ते व्हेरी व्हेरी लेस असणार आहेत. कळायला लागले? इट्स जस्ट नियर टू व्हॅक्यूम आपण म्हणूया. सो इथं एक या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबला एक मी ओपनिंग दिलेला आहे. आपण एक विंडो म्हणूयात. क्वार्ट्ज विंडो आहे आणि इथे एक लाईटचा सोर्स आहे. लाईटचा सोर्स आहे. सर कुठली लाईट पडणार आहे त्याच्या? ही सर कुठली लाईट या लागल्या आणि इथं पडायला लागल्या हायर फ्रिक्वेन्सीच्या लाईट्स. लोअर फ्रिक्वेन्सीच्या जर तुम्ही त्याच्यावरती टाका लागलाय तर काय अर्थ आहे बाळ? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणारच नाहीये. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरची लाईट तू टाकतच नाहीयेस. मिनिमम काय टाकायला पाहिजे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची टाकायला पाहिजे. तर आणि तरच तिथं इमिटर वगैरे ह्या सगळ्या म्हणजे तिथं इमिशन वगैरे होणार आहे. म्हणजे इथं जो लाईट आहे तो कुठला लाईट असणार आहे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरचा लाईट असणार आहे. सो तो निवांत असं या लागलाय. कशातनं या लागलाय? तो क्वार्ट्ज विंडोतनं. क्वार्ट्ज विंडोचं काम सांगणार आहे मी 2 मिनिटं फक्त. थांबा. इथं बघा परत सोर्स मधून या लागलेला आहे तो एका हायर फ्रिक्वेन्सीवाला लाईट या लागला आणि पडतोय कुठं? तो इन्सिडेंट कुठं व्हायला लागला? इमिटर प्लेट वरती. कुठं व्हायला लागलाय? इमिटर प्लेट. इमिटर नावातच आहे. इमिट करतोय नावातच आहे. इमिटर प्लेट. इमिटर प्लेट ही फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे का नाहीये? इमिटर प्लेट ही फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे का नाही? जर ती फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल असेल तर ती इलेक्ट्रॉन बाहेर टाकेल. जर ती फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल नसेल तर ती इलेक्ट्रॉन बाहेर टाकणार नाही. आणि फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल नसणार मी इथं काय कशाला घेऊ? मी तर काय गरज आहे का त्याची घ्यायची? नाही. म्हणजे मला इथं कोण पाहिजे की फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल असलेली मेटल प्लेट. मग त्याला आपण ठेवूयात इमिटर प्लेट. सो इमिटर प्लेटवरती असा लाईट या लागलाय. कुठला लाईट मला आता सांगायला लावू नका. कुठला लाईट असणार आहे? तो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरच्या लाईट या लागलाय आणि तो पडायला लागलाय कुठे? इन्सिडेंट कुठे व्हायला लागलाय? इमिटर प्लेटवरती. इमिटर प्लेट मधून इमिट काय होणार? फोटो इलेक्ट्रॉन्स किंवा फोटॉन्स किंवा काय होणार? फोटॉन्स. आणि तो इथे लावलेला आपण पोटेन्शियल डिफरन्स. ओके, इथं बॅटरीचं कनेक्शन वगैरे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्समुळे हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर तरी पडलेत पण त्याला वन वे ट्रॅफिक करायचंय. म्हणजे एक साईडला त्याला पाठवायचंय. कुठं पाठवायचंय? सी वर. सी म्हणजे कलेक्टर प्लेट आहे. सी म्हणजे कोण आहे? इथं कलेक्टर प्लेट. म्हणजे इमिटर मधनं बाहेर पडल्यात आणि ते या लागलेत कुठे? इलेक्ट्रॉन सगळे कलेक्टर पर्यंत या लागल्यात. मला एक सांगा की यानं म्हणजे त्या इलेक्ट्रॉन इथपर्यंत आल्यानंतर परत हे सायकल मधून फिरणार, परत कंटिन्युअसली चालू राहणार आहे. कळा लागलंय का बघा? त्यांचं सायकल कंप्लीट झाले. सायकल कंप्लीट झाले ह्याचा अर्थ काय डेव्हलप व्हायला पाहिजे तिथं? एखादा इलेक्ट्रॉन एखादा चार्ज जर एखाद्या सर्किट मधनं कंप्लीट सायकल करत असेल तर तो तिथं काय डेव्हलप करतोय? फोटो इलेक्ट्रिक करंट डेव्हलप करतोय. करंट डेव्हलप करतोय ऍक्च्युली, पण त्या करंटचं नाव काय आहे? फोटो इलेक्ट्रिक करंट. सर तसं का नाव ठेवलंय बाळ? ते इफेक्ट कुठला वापरलायस बघ? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वापरलायस. मग करंट पण कुठला तयार होणार आहे? फोटो इलेक्ट्रिक करंट तयार होणार. मगाशी एक राहून गेलं की क्वार्ट्ज विंडोचं काम काय आहे? सर या विंडोचं काम हे आहे की जो लाईट आत या लागलाय तो परत बाहेर नाही जाऊ शकत. कळा लागलाय का बघा? जो लाईट आत या लागलाय तो बाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे इनकमिंग फ्री आहे, आउटगोईंगला पैसे आहेत. आउटगोईंग नाही आहे. कळा लागलंय का बघा? सो जो लाईट आत या लागलाय तो बाहेर नाही जाऊ शकत. हे काम कोण करतंय? क्वार्ट्ज विंडो काम करतंय. मग सर तो स्वतःहून बाहेर जात नाही का? जाऊ शकतोय तो. इट इज पॉसिबिलिटी आहे. पण त्या क्वार्ट्ज विंडोला आपण तिथं तेवढ्यासाठी ठेवलंय. हे जे ब्लॅक कलरची पट्टी दिसते ही क्वार्ट्ज विंडो आहे तिथं. हा सगळा सेटअप दिसतोय तुम्हाला. या सेटअपचं सगळं एक्सप्लेनेशन इथं सगळं दिलेलं आहे जे आता मी सांगितलेलं आहे ते. ओके, सो नेक्स्ट आपण इथं थोडं हे रिडिंग करून घ्या. हायर फ्रिक्वेन्सीच्या लाईट वगैरे आल्या पाहिजेत, इमिटर प्लेटवरती पडल्या पाहिजेत, त्यातून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील वगैरे असं सांगितलंय. आणि ते कुठं रीच होतील? कलेक्टरला. आणि मग सायकल वगैरे कंप्लीट होईल, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कंप्लीट होईल. त्यानंतर जो करंट डेव्हलप होईल त्याचा आपण म्हटलं फोटो इलेक्ट्रिक करंट किंवा फोटो करंट म्हटलं. आपण ऑलरेडी बघितलं. नेक्स्ट आपण इथं बघूयात. येस, आता हे सर फोटो इलेक्ट्रिक करंट वगैरे असं डेव्हलप व्हायला लागले, पण हे थांबवायचं कधी? थांबणार कधी हे? आता तुम्ही एक साधा विचार करा. एक क्वेश्चन तयार करा डोक्यामध्ये.
आता पण मी काय सांगितलं की एखाद्या मेटल प्लेटवरती लाईट पडला हायर फ्रिक्वेन्सीवाला, तर त्याच्यातनं फोटो इलेक्ट्रॉन्स वगैरे बाहेर पडणार. पण मला लाईट पडल्यानंतर मला कुठेतरी थांबायला पाहिजे. लाईट पडणारच आहे, हायर फ्रिक्वेन्सीचा लाईट पडणारच आहे, पण तरी देखील मला कुठेतरी हे थांबलं पाहिजे फोटो इलेक्ट्रिक करंट डेव्हलप व्हायचं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला हे दोन पुढचे पॉईंट समजले पाहिजेत. सो द निगेटिव्ह स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय? द निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ द कलेक्टर प्लेट, द निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ द कलेक्टर प्लेट फॉर विच फोटो करंट रिड्युसेस ऑर बिकम्स. का लागलंय का बघा. आता इथं कंडिशन काय, इथं केस काय असते की कलेक्टर प्लेटचं जे पोटेन्शियल असतं ते कमी असते, निगेटिव्ह नसते. कळा लागले का? निगेटिव्ह जरी असलं तरी ते इतकं नसते. कळा लागले का बघा. आपण काय काम करायचं आहे आता, इथं हे या साईडला पॉझिटिव्ह आहे, या साईडला निगेटिव्ह आहे. आपण काय काम करायचं आहे, एखादं ते आता पोटेन्शियल तरी असणारच आहे सी पॉइंटला म्हणजे कलेक्टरला, पण आपल्याला काय काम करायचं आहे, कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल जे आहे ते रिड्यूस करायचं. कळा लागले का बघा. ते निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ द कलेक्टर प्लेट फॉर विच द फोटो इलेक्ट्रिक करंट रिड्यूस. पोटेन्शियल कमी झालं की इथं करंट पण काय होणार, रिड्यूस होणार. पण तो रिड्यूस कुठपर्यंत करायचा आहे, झिरोच व्हायला पाहिजे. करंट किती व्हायला पाहिजे, झिरो. आणि करंट ज्यावेळी झिरो असणार त्यावेळेचं जे निगेटिव्ह पोटेन्शियल असणार आहे कलेक्टर प्लेटचं, त्याचं नाव आहे स्टॉपिंग पोटेन्शियल. नेक्स्ट पॉईंट आहे सॅच्युरेशन ऑफ करंट. सो ऍट अ सर्टन स्टेज all the emitted electrons collected by the collector and the current becomes maximum. The maximum current is called as saturation current. हेच पण एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. लेट्स से एखादं एक्झाम्पल समजून घेण्यासाठी परत मेटल प्लेट घ्या. मेटल प्लेटवरती असं मानून चला, असं ॲज्युम करा, एक्झाम्पल घ्या की लेट्स से या मेटल प्लेटवरती एक 100 हर्ट्झची लाईट पडली, तर त्यातून फोटो इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट व्हायला चालू होईल असं विचार करा. एक एक्झाम्पल म्हणून घ्या. हे फिक्स हेच आहे असं घेऊ नका. एखाद्या मेटल प्लेटवरती एखाद्या मेटल प्लेटवरती ओके 100 हर्ट्झची लाईट पडली, तर तिथून इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट व्हायला स्टार्ट करतील. अच्छा चल 101 पडायला लागले, 101. फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार का नाही, होणार. त्यानंतर डायरेक्ट 500 पडायला लागले, होणार. फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. 1000 पडायला लागले, होणार. पण एक लेवल येणार ना की ह्याच्यात पण फोटो इलेक्ट्रॉन्स किती असणार, ह्या पण गोष्टीचा विचार करायला पाहिजे का नको. नाहीतर तुम्ही सर लाईट पाडतच निघा लागला आणि या मेटलला काहीच होत नाही आणि फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, असं नाही ना होणार. एका सर्टन फ्रिक्वेन्सीच्या वरच्या एकदम जबरदस्त हायर फ्रिक्वेन्सीच्या लाईट पडल्या, तर ह्याची पण काहीतरी लेवल आहे की सहन करायची लाईट. काय लागले का बघा. त्यामुळे जे फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार आहेत ते पण एका ठराविक लिमिटमध्येच बाहेर येणार, किंवा जेव्हा ते मॅक्सिमम बाहेर येतील त्याच्यावरती किती पण लाईट पडू दे, त्याच्या पुढे फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येऊ शकत नाहीत, कारण की त्याच्याकडे तेवढे नाहीच आहेत फोटो इलेक्ट्रॉन्स. सो जेव्हा मॅक्सिमम फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडून जो करंट तयार होईल तो असणार आहे मॅक्सिमम करंट. तो काय असणार आहे, मॅक्सिमम करंट. कळा लागलंय का. सो करंट बिकम्स मॅक्सिमम म्हणजे तो एकदा मॅक्सिमम झाला, त्याच्यावरती किती पण लाईट पडू दे करंटची व्हॅल्यू वाढत नाही. याचं एक थोडंसं ऑड मधलं एक्झाम्पल, थोडंसं वेगळं एक्झाम्पल समजून घेण्यासाठी तुम्ही वॉटरचं घेऊ शकता. पाणी गरम करू शकता तुम्ही, 100 डिग्री सेल्सिअस पण करू शकता. त्याच्या पुढे किती पण हीट द्या, त्याला टेम्परेचर पुढे जात नाही, पाण्याचं स्टीम होते. बरोबर आहे की नाही. म्हणजे किती पण तुम्ही त्याच्या पुढे हीट त्याला देत जावा, त्याचा काही फरक पडत नाही. तसंच इकडे आहे, करंट किती पण पुढे वाढवा तुमचं होणारच नाही, एका लेवलला जाणार आहे थांबणार आहे. त्याच्या पुढे किती पण लाईट द्या त्याला, काय नाही फरक पडत. तिथं मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे त्यालाच आपण म्हणतोय सॅच्युरेशन करंट. याच्यासाठी ऍक्च्युली या टाईपच्या डायग्राम, ऍक्च्युली इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी वगैरे या टाईपच्या भरपूर डायग्राम टेक्स्टबुक मध्ये दिले आहेत, पण या इम्पॉर्टंट आहेत दोन. सो इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, इथे इंटेन्सिटी आहे आणि इथं फ्रिक्वेन्सी आहे. आणि इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन द फोटो इलेक्ट्रिक करंट, इथला जो इफेक्ट आहे तो इंटेन्सिटी वर्सेस फ्रिक्वेन्सी आहे. इथला जो इफेक्ट आहे तो दॅट इज इंटेन्सिटी वर्सेस करंट वर्सेस इंटेन्सिटीचा आहे. सो इथं आय फ्रिक्वेन्सी आणि करंटचा हिशोब आहे. सो इथं बघा, इथं लक्ष ठेवा, इथं काय लक्ष द्या. ही डायग्राम लक्षात कशी ठेवायची. मेटल प्लेट फ्रिक्वेन्सी वाढायला लागली, स्लोली वाढायला लागल्या फ्रिक्वेन्सी. मला सांगा, जोपर्यंत थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची लाईट त्याच्यावरती पडत नाही तोपर्यंत करंट डेव्हलप होणार, येस नो. तोपर्यंत करंट डेव्हलप होणार, ऑब्व्हियसली नाही व्हायला पाहिजे. हे करंट डेव्हलप कधी होणार, जेव्हा फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. फोटो इलेक्ट्रॉन्स कधी बाहेर पडणार, जेव्हा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती फ्रिक्वेन्सी असलेली लाईट पडणार. माझं कंडिशन हे आहे की मी आता फक्त फ्रिक्वेन्सी, एक छोटी फ्रिक्वेन्सीवाली लाईट त्याच्यावर पाडत चाललोय, म्हणजे माझा फ्रिक्वेन्सीचा ग्राफ वाढत चाललाय. पण करंट डेव्हलप नाही होत आहे. का करंट डेव्हलप होत नाही, कारण की फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत नाहीयेत, त्यामुळे करंट डेव्हलप होत नाही. एक सर्टन स्टेज येईल, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे बघा, ही फ्रिक्वेन्सी कुठली असणार आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी.
आता मात्र जर लाईट पडली, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती जर लाईट पडली, तर मग हळूहळू इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार, जे की काय तयार करणार, करंट तयार करणार. आणि पण हे एका मॅक्सिमम लेवलला जाणार आणि परत इकडनं कॉन्स्टंटच येणार. म्हणजे किती पण पुढे फ्रिक्वेन्सी टाका, त्याच्यावरती जातच नाही करंट. आत्ताच आपण पॉईंट बघितला, सॅच्युरेशन ऑफ करंट. ते कळालं असेल. नेक्स्ट आहे इथं इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन फोटो करंट. सिमिलरली जितकी तुम्ही इंटेन्सिटी जास्त वाढवत जाणार, करंट तिथं डेव्हलप होत जाणार. सो या दोन डायग्राम इम्पॉर्टंट होत्या. नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लिहून ठेवा, हा पॉईंट फिक्स आहे यावेळी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि फोटॉन्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स दोन्हीही व्यवस्थित करून जावा. कारण की मी मगाशी सांगितलेलं आहे, मोजून एक 7 ते 8 क्वेश्चन्स आहेत या टॉपिकमध्ये, जे की खूपच इम्पॉर्टंट आहेत. लक्ष व्यवस्थित द्यावं लागतंय तिथं. त्यापैकी हा एक आहे. तिथं काय कॅरेक्टरिस्टिक्स काय काय सांगितलेले आहेत, कॉमन मधले सांगतो तुम्हाला. ऐका, सगळ्यात पहिला ह्या कळायला पाहिजे की मेटल प्लेटवरती लाईट पडली तर एका मिनिमम फ्रिक्वेन्सीच्या लाईटच्या वरती फ्रिक्वेन्सीच्या लाईट जर त्याच्यावर पडली तर आणि तरच काय होणार आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार, फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. याच सगळ्या असं थोडंसं तिकडूनच ना फिरवून वगैरे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिलेले आहेत. फॉर अ गिवन मेटल सरफेस कुठला पाहिजे, मेटॅलिक. फोटॉन्स आर इमिटेड ओनली वेन, कधी सांगा बघू, कधी असणार फोटॉन्स, कधी इमिट होणार, कधी होणार इमिट, तर मिनिमम फ्रिक्वेन्सीच्या वरच्या लाईट्स तिथे पडायला पाहिजे. सो फर्स्ट पॉईंट आपण परत एकदा बघूयात. सो फॉर अ गिवन सरफेस, म्हणजे सरफेस कुठला आहे, मेटॅलिक वाला आहे. So photons are emitted only when the frequency of light which is greater than the certain value of frequency that is known as threshold frequency. ऑलरेडी बघितलं. हे झालं फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या बाबतीत अजून एक पॉईंट महत्वाचा आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अ इन्स्टंटेनियस प्रोसेस. इन्स्टंटेनियस प्रोसेस म्हणजे बाबा लाईट असा या लागलाय, मेटल प्लेटवरती पडायला लागलाय, निवांत इलेक्ट्रॉन बाहेर, इतका वेळ नाहीये रे त्याच्याकडे. इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे ती. लाईट पडल्या इलेक्ट्रॉन बाहेर, टाइम लॅग नसतो तिथं. कळा लागलंय का, टाइम लॅग नाहीये. म्हणजे निवांत लाईट या लागलाय, परत त्या मेटल प्लेट मधनं कधी बाबा फोटो इलेक्ट्रॉन बाहेर होते, तसला काय विषय नाही, पटकन बाहेर पडणार. इंटेन्सिटी वाली लाईट जर पडली मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सीच्या वरती, म्हणजे ती तुम्हाला माहिती आहे मिनिमम फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे ना, कुठली, त्याचं नाव काय आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती लाईट पडल्या इलेक्ट्रॉन्स बाहेर, तेच तर ते सांगायचा प्रयत्न करायला लागले. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अ इन्स्टंटेनियस प्रोसेस. देर इज नो टाइम लॅग बिटवीन द इन्सिडन्स ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. कळलं? नेक्स्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज इंडिपेंडेंट ऑफ द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. हे काय आहे विषय? इट इज इंडिपेंडेंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. बऱ्याच जणांना हा डाऊट असेल की इंटेन्सिटी वाढली तर काहीतरी फोटो इलेक्ट्रिक इमिशन वगैरे जबरदस्त होत असेल काय. नाही रे, होत तसं काय. इंटेन्सिटीवरती डिपेंडंट नाही आहे, डिपेंडंट आहे फ्रिक्वेन्सीवरती. लक्षात आलंय का बघा. सो परत एकदा आपण हे पॉईंट सगळे रिपीट बघूयात. सो आइन्स्टाईन्स फर्स्ट पॉईंट ह्याच्यातला परत ऐका. आइन्स्टाईन कन्क्लुडेड दॅट वेन फोटॉन ऑफ UV radiations collide with electron, it gives all its energy to electron. कळा लागलंय का बघा, इलेक्ट्रॉनला देणार आहे. जेव्हा ते लेट्स से मी तो फोटॉन आहे, लेट्स से तो मी फोटॉन आहे, ते इव्हॅक्युएटेड ट्यूबच्या इमिटर प्लेट मधून बाहेर पडणार मी तो फोटॉन आहे, आणि मी बाहेर पडणार आहे इमिटर मधून. ऑलरेडी इमिटर मधून बाहेर पडलो, त्यामुळे माझ्याकडे ऑलरेडी काहीतरी एनर्जी असणार आहे, आणि मी जाणार आहे कलेक्टरकडे. कलेक्टरमध्ये जात असताना मध्ये आलेला आहे इलेक्ट्रॉन. सो जेव्हा इथं कोलायडेशन होणार आहे, जेव्हा कोलायडेशन होणार, तो फोटॉन काय करतोय, ज्या इलेक्ट्रॉनला कोलाइड झालेला आहे त्याच्याशी तो सगळी एनर्जी देऊन टाकतोय. एनर्जी किती देऊन टाकतोय, E इज इक्वल टू एच न्यू हे एनर्जी देऊन टाकतोय. त्यानंतर आहे आपल्याला फोटो इमिशन, दॅट इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स आर द रिझल्ट ऑफ कोलिजन बिटवीन फोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. ऍक्च्युअली काय सांगितलेलं आहे बघा इथं आइन्स्टाईन्स मध्ये, की जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे किंवा फोटो इलेक्ट्रिक इमिशन आहे, हे कुणाचं कोलिजनमुळे झालेलं आहे, फोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनमुळे. देन नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड डिपेंड ऑन द नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्रायकिंग द मेटल सरफेस. काय लागलंय का बघा, जितके नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट झालेले आहेत त्याचं डिपेंडंट असणार आहे फोटो इलेक्ट्रॉन स्ट्रायकिंग, म्हणजे जी लाईट इन्सिडेंट वगैरे होणार आहे त्याच्याशी. देन फोटो इलेक्ट्रिक करंट इनिशियली इन्क्रीजेस अँड विथ इन्क्रीजिंग पोटेन्शियल. पहिला काय होणार आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज होणार आहे विथ इन्क्रीजिंग पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल. देन फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स मॅक्सिमम. ऑलरेडी झालाय, फोटो इलेक्ट्रिक करंट मॅक्सिमम जाणार, त्याच्यावरती किती पण लाईट पडू दे, फोटो इलेक्ट्रिक करंट डेव्हलप नाही होणार, ऑलरेडी तो मॅक्सिममला गेलाय, तिथून पुढे तो सॅच्युरेशनला राहील. सो तो सॅच्युरेशन. आता इथं केसेस आहेत, 3 केसेस आहेत बघा. नंबर 1, Ke max इज ग्रेटर दॅन E न्यू नॉट. इथं एनर्जी आहे ही, जर Ke max त्या मिनिमम वर्क एनर्जीच्या पेक्षा जास्त झाली तर ऑलरेडी इमिटर मधून ते फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील आणि ते कुठेपर्यंत पोहोचतील,
कलेक्टरपर्यंत पोहोचतील. जर ते कलेक्टरपर्यंत पोहोचले तर ते सायकल कंप्लीट करतील, त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट तयार होईल, डेव्हलप होईल, फ्लो होईल. जर तसं नाही झालं, त्याच्या उलट जर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज नॉट ग्रेटर दॅन और इट इज लेस दॅन ई न्यू नॉट, देन द करंट विल नॉट फ्लो. दोघेही जर सेम असतील, इथे लक्ष द्यावं लागेल, दोघेही जर सेम असतील तर ई न्यू नॉट इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय नॉट म्हणजे वर्क फंक्शन ऑलरेडी माहिती आहे. सो मला इथं न्यू नॉट तसंच ठेवतोय, हे इथं डिवाइड करतोय. डिवाइड केल्यावरती हे फायनल इक्वेशन आहे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन्स ऑलरेडी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या आहेत. फोटॉनच्या बघायचे सिंपल आहेत, तेच परत आहे. द इंटरॅक्शन विथ मॅटर, इन इंटरॅक्शन विथ द मॅटर द रेडिएशन बिहेव्स एज अ पार्टिकल. पुढे आपल्याला जाऊन कळायचंय, म्हणजे इथं पार्टिकल म्हणून समजून घ्यायचंय फोटॉन म्हणजे. पुढे आपल्याला बघायचंय की हे जे काही इंटरॅक्शन वगैरेच्या गोष्टी आहेत त्याच्यातनं इट इज नॉट अ पार्टिकल, इट इज अ वेव्ह ऍक्च्युली. ते पुढे जाऊन बघायचं आपल्याला. आणि म्हणून तर आपल्याला हे या टॉपिकचं नाव आहे ड्युएल नेचर. या टॉपिकचं म्हणून नाव आहे ड्युएल नेचर. ओके, सो ड्युएल नेचर म्हणजे पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. ओके, देन रेस्ट मास ऑफ द फोटॉन इज झिरो. म्हणजे समजा एखादा जो इमिटर मधून बाहेर आलेला फोटॉन आहे तो रेस्टला आहे, जस्ट लाईक आय एम द फोटॉन, मी रेस्टला आहे, माझा मास किती असणार आहे? झिरो असणार आहे. कधी? जेव्हा फोटॉन रेस्टला असणार आहे त्यावेळी त्या फोटॉनचा मास किती असणार आहे? झिरो. हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. देन अँड मुव्हिंग मास ऑफ द फोटॉन इज इक्वल टू एमसी स्क्वेअर. माहिती आहे तुम्हाला, ई इज इक्वल टू एमसी स्क्वेअर, त्यातलं मास इज इक्वल टू ई बाय सी स्क्वेअर. जो फोटॉन मुव्हिंग आहे त्याचं मास कॅल्क्युलेट होऊ शकतंय, ते आहे ई बाय सी स्क्वेअर. बाय युझिंग आइन्स्टाईन इक्वेशन आपण म्हणू शकतोय. देन फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. जर फोटॉन्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतील, दे डू नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक ऍज वेल एज मॅग्नेटिक फील्ड. ते कुठल्याही फील्डनं डिफ्लेक्ट होऊ शकत नाहीत. नाही ते इलेक्ट्रिक फील्डनं, नाही ते मॅग्नेटिक फील्ड डिफ्लेक्ट होऊ शकतात. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो फोटो इलेक्ट्रिक सेल आहे. फोटो इलेक्ट्रिक सेल हा माझ्यासाठी या टॉपिकचा खूपच IMP फेवरेट किंवा या वर्षीसाठी खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण की हा जो क्वेश्चन आहे तो डायग्राम बेस पण क्वेश्चन आहे, एक्सप्लेनेशन बेस पण क्वेश्चन आहे, आणि त्यातून थोडेसे कन्क्लुजन्स पण काढायचे. त्यामुळे व्यवस्थित आहे. काही ते ग्लास बल्ब टाइप स्ट्रक्चर आहे, ग्लास बल्ब टाइप स्ट्रक्चर किंवा ट्रान्सपरंट मटेरियलचं स्ट्रक्चर आहे. ते ट्रान्सपरंट मटेरियलचं स्ट्रक्चर काय सांगते तुम्हाला की लाईट इन्सिडेंट व्हायला लागलाय. इन्सिडेंट होताना काळजी घ्या की कशावर व्हायला लागला? कॅथोडवर. आता कॅथोड हे बनवलेलं आहे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल पासून. कॅथोड कशापासून बनवलेला आहे? फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल पासून. आणि इथं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं की कॅथोड जे आहे, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल जे आहे, त्याचा शेप असा आहे, सिलेंड्रिकल. कळा लागलंय का बघा? लेट्स से, कळा लागलंय का बघा? हे सिलेंड्रिकल शेप आहे आणि त्याच्यावरती लाईट येणार. लाईट आल्यानंतर तिथून मग ऑब्व्हियसली एका सर्टन फ्रिक्वेन्सीच्या वरच्या लाईट जर त्याच्यावरती पडत असतील तर त्यातनं काय बाहेर पडायला पाहिजे? फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायला पाहिजे, फोटॉन्स बाहेर पडायला पाहिजे. आता ते बाहेर पडल्यानंतर ते एका जागी कॉन्सन्ट्रेट होणार. हे कोण सांगतं? हा सांगतोय कॅथोड किंवा जे हे पॉझिटिव्ह आहे, कॅथोड जे आहे त्याचं स्ट्रक्चर सांगते. जरा व्यवस्थित ऐका, मी या अँगलला सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या इकडे. लेट्स से या टाईपचं ते फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे, जस्ट लाईक कॅथोड आहे. लाईट जर इथं असा येत असेल, ऑब्झर्वेशन स्किल जबरदस्त पाहिजे, बघा व्यवस्थित. लाईट जर इथं असा येत असेल तर जेव्हा लाईट या सरफेसवरती पडेल त्यावेळी ते परपेंडिक्युलरली रिफ्लेक्ट करेल, म्हणजे असा करेल लाईट रिफ्लेक्ट. जेव्हा तो इथं पडेल तेव्हा तो परत असाच रिफ्लेक्ट होईल. परत तो जेव्हा सेंटरला पडेल त्यावेळी तो आहे असा परत जाईल. मग तुम्ही जर चेक केलं की हा जर सिलेंड्रिकल सरफेस होता आणि रिफ्लेक्टेड रेज कशा आहेत तर ते अशा असतील. कळा लागले का बघा? म्हणजे ही अशी या लागले रिफ्लेक्टेड रेज, ही अशी या लागले, म्हणजे एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलेत सगळे सिलेंड्रिकल शेपच्या. एका पॉइंटला सगळे वेव्हज काय व्हायला लागलेत? एका पॉइंटला काय व्हायला लागलेत? फोटो इलेक्ट्रॉन सगळे कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलेत. आणि नेमकं तिथंच मी काय ठेवलेलं आहे? एनोड ठेवलेला आहे. म्हणजे इझी झालं मला की फोटो इलेक्ट्रॉन्स इथून बाहेर पडून इथपर्यंत पोहोचायला इझी झालं. सो हे इलेक्ट्रॉन एकदा इथपर्यंत पोहोचले तर ते सायकल मधून क्रिएट होतील, सायकल मधून पाथ फॉलो करतील आणि मग त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होईल ऍक्च्युली. पण हा करंट ऑब्व्हियसली कुठला असणार आहे? फोटो इलेक्ट्रिक करंट. सर तुम्हाला कसं कळालं की फोटो इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होईल? इथं ते इन्स्ट्रुमेंट आपण वापरतोय, कुठलं? मायक्रो ॲमीटर. मायक्रो ॲमीटरचं काम हे आहे की करंट तिथं किती डेव्हलप झालाय ते सांगणे किंवा डेव्हलप व्हायला लागलाय की नाही व्हायला लागलाय हे पण सांगणे. नेक्स्ट पॉईंट आपण हे तर बघायचं वर्किंग मध्ये. येस, वर्किंग मध्ये आपल्याला तेच आता जे बघितलेलं आहे तेच परत एकदा बघायचं. त्याच्यामध्ये असं आहे, when a suitable radiation having frequency more than the nu is greater than nu naught which is falls on the cathode, it will emit the photoelectrons
it will reaches actually they are the focused by the cylindrical nature of the cathode, and it will reaches up to anode, then the flow will complete, and then it will rises the current up to its maximum, and then it will become a saturated one. Applications काय आहे त्याचे? Applications आहेत नंबर 1 used in exposure meter, used in burglar alarm, then next आहे used in lux meter, used in smoke detector, आणि नेक्स्ट आहे काउंटर्स आणि स्विचेस मध्ये. इट्स अ बर्गलर अलार्म. बर्गलर अलार्म. इट्स नॉट अ बर्गर अलार्म. सगळेजण बर्गर अलार्म वगैरे करशीला. इट्स अ बर्गलर अलार्म. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये डी ब्रोग्लीज हायपोथेसिस. डी ब्रोग्लीज हायपोथेसिस मध्ये लॅम्बडा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डी ब्रोग्लीज हायपोथेसिस. डी ब्रोग्लीज हायपोथेसिस मध्ये लॅम्बडा इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/p. ऍक्च्युअली युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू p. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ मॅटर आहे, p म्हणजे मोमेंट ऑफ पार्टिकल आहे, p म्हणजे मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. बेसिक फॉर्म्युला काय मोमेंटमचा? मास इंटू वेलॉसिटी. अजून एक फॉर्म्युला आहे p इज इक्वल टू E/c. E म्हणजे h न्यू ऑलरेडी बघितलेलं होतं, जे एनर्जी आहे ते h न्यू आहे अपॉन c. सो इथं h अपॉन डायरेक्टली लॅम्बडा लिहिलं आहे. हे कसं लिहिलेलं जरा लक्ष द्या. बेसिकली v इज इक्वल टू n लॅम्बडा आपल्याला माहिती आहे. v म्हणजे वेलॉसिटी आहे, वेलॉसिटीला इथं रिप्लेस केलेलं आहे c न, फ्रिक्वेन्सीला रिप्लेस केलेलं आहे न्यू न, आणि देन लॅम्बडा आहे असंच आहे. लॅम्बडा आहे असंच आहे. देन इथं जर चेक केलं मला सपोज 1/λ म्हणजे लॅम्बडा इथं डिवाइड करतोय मी c/λ इज इक्वल टू न्यू. देन c इथं डिवाइड करतोय 1/λ इज इक्वल टू न्यू बाय c आहे. सो जे न्यू अपॉन सी आहे ह्याच्याऐवजी मी काय लिहू शकतोय 1/λ. चेक करा इथं न्यू बाय सी आहे, ह्याच्याऐवजी काय लिहू शकतोय आपण 1 इथं सपोज टाकलं तर 1/λ होईल. कळा लागले? सो हे एक इम्पॉर्टंट होतं. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये येस इथे फॉर द डी ब्रोग्लीज अकॉर्डिंग टू डी ब्रोग्लीज थेरम और हायपोथेसिस म्हणू शकतोय आपण, लाइटर द पार्टिकल ग्रेटर इज द वेवलेंथ. जितका पार्टिकल लाइटर असेल तितका त्याचं वेवलेंथ स्ट्रॉंगर असेल किंवा ग्रेटर असेल. नेक्स्ट आहे इफ पार्टिकल मूव्स फास्टर वेवलेंथ इज अ स्मॉलर. इफ पार्टिकल मूव्स फास्टर वेवलेंथ इज अ स्मॉलर. येस. नेक्स्ट आहे याच्यामध्ये देन थर्ड पॉइंट आहे डी ब्रोग्ली वेवलेंथ इज इंडिपेंडेंट ऑफ द चार्ज. लक्षात ठेवायचं आहे, हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे त्याच्यातले. नंबर 4 आहे स्पीड ऑफ मॅटर वेव्ह इज मोर दॅन स्पीड ऑफ लाईट. ऑलरेडी मी सांगितलेलं होतं की काहीतरी आय ओपनिंग पण कळेल. आपल्याला माहिती होतं की स्पीड ऑफ लाईट इज द ग्रेटेस्ट इन, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे सगळ्यात जास्त स्पीड लाईटचं जे असतं की 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ते सगळ्यात जास्त असते. पण अकॉर्डिंग टू दिस थेरम स्पीड ऑफ मॅटर वेव्ह इज ऍक्च्युअली मोर दॅन स्पीड ऑफ लाईट. सो h/p म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. इथं वेलॉसिटी जी डिनोट केलेली आहे ती c या पॉईंटने डिनोट केलेली आहे. नेक्स्ट आपण बघूयात. येस. देन नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये कॉम्प्टन इफेक्ट. नेक्स्ट पॉइंट आहे कॉम्प्टन इफेक्ट. कॉम्प्टन इफेक्ट मध्ये जरा चेक करा व्यवस्थित. येस. कॉम्प्टन इफेक्ट मध्ये डायग्राम जर बघितली तुम्हाला तर डायग्राम मध्ये हे कळेल की जी इन्सिडेंट रे आहे ती एक्स रे फोटॉन आहे जी अशी येत आहे आणि त्यानंतर एका पॉइंटला येऊन ती स्कॅटर व्हायला लागली. स्कॅटर होत असताना स्कॅटरिंग झाल्यानंतर स्कॅटर्ड फोटॉन आणि रिकॉइल्ड इलेक्ट्रॉन म्हणून ती. ओके. नेक्स्ट त्याचे 2 डिव्हिजन पडतात. स्कॅटर्ड फोटॉनचा जो अँगल आहे तो थीटा आहे, रिकॉइल्ड इलेक्ट्रॉनचा जो अँगल आहे तो अल्फा घेतलेला आहे. आपण चेक करा व्यवस्थित. स्कॅटर्ड फोटॉनचा अँगल थीटा, रिकॉइल्ड इलेक्ट्रॉनचा अँगल अल्फा. ओके. सो नेक्स्ट आपण इथे बघूयात द चेंज इन द वेवलेंथ इज इंडिपेंडेंट ऑफ द वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट एक्स रे अँड द नेचर ऑफ द स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन. काय कळालं? द चेंज इन द वेवलेंथ. बघा कुठलीही वेव्ह आली, एक्स रे आली तर जेव्हा ती स्कॅटर होईल त्यावेळी वेवलेंथ चेंज होईल. ही जी वेवलेंथ चेंज झालेली ती कुणावरती इंडिपेंडेंट आहे त्यांनी सांगितलं. इट इज इंडिपेंडेंट ऑफ वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट एक्स रे अँड द नेचर ऑफ द स्कॅटर. नेक्स्ट द चेंज इन द वेवलेंथ इन्क्रीजेस. चेंज हळूहळू इन्क्रीज होत जाईल. कशाशी इन्क्रीज होत जाईल? विथ द अँगल. जितका जास्त अँगल इन्क्रीज होणार तितकं जास्त त्याची वेवलेंथ इन्क्रीज होणार. म्हणजे हे पण तुम्ही असं म्हणू शकताय की अँगल इज प्रोपोर्शनल टू द चेंज इन वेवलेंथ. जितका अँगल वाढत जाणार स्कॅटरिंग वाला तितकं त्याच्यातला वेवलेंथ मधला चेंज वाढत जाणार. वेवलेंथ मधला चेंज वाढत जाणार. सो आता त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आहे की जो चेंज आहे तो मॅक्सिमम कधी असतोय? अँगल किती असताना? 180 डिग्री असताना. अँगल किती असताना? 180. जर अँगल 0 असेल म्हणजे स्कॅटर नाही झालं, डायरेक्टली असं झालं तर तिथं जो चेंज आहे वेवलेंथ मधला ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे. एखादी वेवलेंथ चेंज होण्यासाठी स्कॅटरिंग होणं महत्वाचं आहे.
जितका जास्त स्कॅटरिंग होणार. आता स्कॅटरिंग किती जास्त असू शकते बघा, पॉसिबिलिटी हा असा आलाय आणि अँगल होऊ शकतो मॅक्सिमम एवढा, म्हणजे 180 साठी मॅक्सिमम, आणि हा असा आला आणि कॉईल म्हणजे स्कॅटर झालं नाही डायरेक्ट गेला, म्हणजे अँगल 0 असताना ते स्कॅटरिंग मधला अँगल तिथे 0 असणार आहे. नेक्स्ट आहे डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट, आय गेस. नेक्स्ट आहे डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. मध्ये एक डायग्राम आहे टेक्स्टबुक मध्ये, ती पहिला व्यवस्थित करायची आहे. देन आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे की त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचं इलॅबोरेशन कसं करायचं आहे आन्सर्स मध्ये, म्हणजे त्याचं वाढवायचं कसं आहे आन्सर, हे समजून घ्यायचं आहे. सो डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट वॉज द फर्स्ट ऑब्झर्व टू फेनॉमिनन द डिफ्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो एक्सपेरिमेंट दाखवला, हा एक्सपेरिमेंटली कुणी दाखवला असेल तर डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. इट डायरेक्टली इंडिकेट्स द वेव्ह नेचर ऑफ पार्टिकल. आतापर्यंत स्टोरी काय कळालेली होती की इट इज अ पार्टिकल नेचर, पण जेव्हा डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट झाला त्यावेळी आपल्याला कळालं की इट इज नॉट जस्ट अ पार्टिकल नेचर, इट इज अ वेव्ह नेचर ऑल्सो. कळायला लागले का? इट इज अ वेव्ह नेचर. देन द एक्सपेरिमेंट thus verified de Broglie's hypothesis for the existence of matter wave. याच एक्सपेरिमेंटमुळे हे व्हेरीफाय झालं की डी ब्रोग्लीनं जे सांगितलेलं होतं ते बरोबर आहे, ते खरं आहे. कळायला लागलंय का बघा. सो हे मेन इम्पॉर्टन्स आहेत डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंटचे, जे की तुम्हाला माहितीच असलं पाहिजे, त्या आन्सर मध्ये तुम्ही ते लिहिलंच पाहिजे. हे जर स्किप म्हणजे हे जर सोडून जर बघितलं तर फक्त डायग्राम आहे ती तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित करावी लागेल. सो हे इम्पॉर्टन्स होते डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंटचे, जो की आहे यातला लास्ट पॉईंट. आणि आय गेस हा पण टॉपिक तुम्हाला क्लिअर कट विथ फुल ऑफ एनर्जी समजलेला असेल. नक्की व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करू शकताय, सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा, कारण की 12वीची एक्झाम खूपच जवळ आलेली आहे. त्यांनी हा व्हिडिओ बघणे महत्वाचं आहे. कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट मिळू शकतो असा हा टॉपिक आहे. तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलेला आहे ऑलरेडी, त्याच्याबद्दल थँक्यू, आणि मित्रांनाही ह्याच्याबद्दल कळवा.